रूप पाहता लोचने Hare
हरे
परिहार देणं तो म्हणजे असा पुण्य पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असणार आपलं हे भोकरदनच्या कुशीमध्ये वसलेलं पेरजापूर गाव 12 पुऱ्यापैकी असणार हे पुर आहे आणि ते पेरजापूर आहे. मला असं वाटतं गेल्या 43 वर्षानं किती वर्षे गेल्या 42 वर्षापासून चालत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सुंदर अशी असणारी श्रीमद भागवत महापुराणाची कथा आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रवण करत आहात. याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी भरपूर सहयोगानं या नवतरुण मंडळांच्या विशेष सहकार्यानं गावातील असणारी सर्व भजनी मंडळी यांच्या सुंदर नियोजनानं आणि सगळ्यांच्या सहकार्यानं साधू संतांच्या पादस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली तुमची ही पेरजापूर नगरी आणि या नगरीमध्ये 42 वर्षातील पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आहेत. हे माझं परम भाग्य आहे. अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तुमच्या गावात सप्ताह चालतो. महाराष्ट्रातला असा कुठला महाराज नसेल की ते तुमच्या गावातून येऊन गेले नसतील. एवढे दिग्गज महाराज मंडळी तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि एवढे सगळे चांगले श्रोते या ठिकाणी तुम्ही ऐकणार आहात. खरं तर माझं परम भाग्य म्हणावं लागेल की 42 वर्षाच्या नंतर या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि ही माझ्या जीवनातली कुठेतरी मागची उपलब्धी असेल म्हणून ती आज कामाला आली. ज्यांच्या माध्यमातून मला या कीर्तन सेवेचा आज योग या ठिकाणी उपलब्ध झाला ते आपल्या गावातील सगळ्यांचेच सुपरिचित असणारे आमचे योगेश पाटील तळेकर मोर्या डिजिटल प्रिंटिंग भोकरदन यांच्या माध्यमातून आजची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आहे. त्यांच्या मनामध्ये आग्रह होता की बाबा मला तुमची सेवा पाहिजे
याच्या मागच्या वर्षी त्यांनी मला विचारलं होतं की बाबा एखादी सेवा तुमची आमच्या गावात द्या. काही कारणास्तव समजा त्या सेवा घडू शकल्या नाही. ते घडून येण्याकरता त्या ठिकाणी सद्भाग्य लागत असतं. म्हणून तुमच्या सगळ्या दर्शनाचा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त झाला. आता ही जी भूमी तुमची आहे ही खदान आहे महाराज, खदान. मग खदान कशाची? माझा कुठे हिरेची खदान राहते होय की नाही, कुठं कशाची खदान राहते, कुठं कशाची राहते. ही महाराज मंडळीची खदान आहे. काय म्हणले बाबा? ही महाराज मंडळीची खदान आहे. म्हणजे या गावामध्ये अनेक नामवंत महाराज या ठिकाणी या गावामध्ये त्या ठिकाणी आहेत. आता इथं आमचे पुरी बाबा या ठिकाणी समोरच बसलेले आहेत. पुरी बाबांचे चिरंजीव त्या ठिकाणी कीर्तनकार आहेत आमचे सोमनाथ बाबा. त्यानंतर दुसरे ज्यांनी महाराष्ट्रातलं असं कुठलं गाव नसेल की त्या गावात त्यांचं कीर्तन झालेलं नसेल, ते आपल्याच गावातील असणारे गोड व्यक्तिमत्व आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण शिवाजी बापू तळेकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बापूंच्याही चरणावरती प्रणिपात. त्यानंतर नव्यानं अगोदर गायक म्हणून ज्यांची प्रसिद्धी महाराष्ट्रभर होती आणि आता कीर्तनानं त्या ठिकाणी सगळीकडे नावारूपाला आलेले आमचे जगन्मामा तळेकर असे 3 कीर्तनकार तुमच्या गावामध्ये आहेत. इथं गायक वादक गुणीजन मंडळी भरपूर त्या ठिकाणी गावातली आहेत. परंतु आज या ठिकाणी गायनाच्या साथीला असणारे हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज लोखंडे महाराजांना प्रणिपात. त्यानंतर आमचे लक्ष्मण महाराज बर्डे त्यांनाही प्रणिपात. समेत असणारे आमचे संभाजी महाराज आमचे भगवान दादा, गावातीलच ही असणारी सगळी बालगोपाल वारकरी मंडळी. त्यानंतर इकडून आमचे महाराजांचं नाव गिरी महाराज. त्यानंतर आमचे दोन्हीकडून 2 असणारे हे जय विजयासारखे भल्लार चौकदार. इकडून आमचे नामदेव बाबा. जय विजय म्हणण्याचं कारण असं आहे, जय विजय हे देवाच्या दारातले द्वारपाल होते. देवाच्या दारातले द्वारपाल हे घालण्याकरता भाग्य लागतं महाराज. हे अधिकार लहान नाही. हे कपडे ज्यांच्या अंगात आहे मालक म्हणतात त्यांना. हे मालक आहे. जर तुम्ही कधी तुकोबराच्या ज्ञानोबराच्या दिंडी सोहळ्यामध्ये चालत असाल तर तो पालखी कुठं थांबणार आहे हे कोणाला विचारले जात असेल तर ते चोपदाराला विचारले जातं. मग त्या दिंडीचे मालक कोण आहे? चोपदार आहे. हे घडलेला प्रसंग एका ठिकाणचा असा आहे. तुकोबराच्या दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण होतं इंदापूरला. इंदापूरचे तत्कालीन असणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि त्या मंत्र्याची इच्छा झाली एका चौकामध्ये तुकोबराच्या पालखी समोर फुगडी खेळण्याची. आता तिथं सगळं गर्दी जमायला लागली. त्या मंत्र्याचा असणारा लवाजमा तिथं आला आणि आल्याच्या नंतर सगळ्यांना बाजू करायला लागला. सारखा म्हणले बाजूला, इथं तुकोबराची पालखी येणार आहे आणि पालखीच्या समोर मंत्री महोदय फुगडी खेळणार आहे. आता असं वाटलं आम्हाला मंत्र्याची फुगडी त्या रोडवर पाहायला भेटेल, पण अंकल तिथं ती फुगडी होऊ दिली नाही. तो जो चौकदार आला होता तो म्हणला, कोणी अधिकार दिला तुम्हाला इथं फुगडी खेळायचा? म्हणले मंत्री महोदयानं. त्याला सांगा म्हणे तुझे आदेश मंत्रालयात, इकडं नाही चालणार, बाजूला सारखा फुगडी खेळायची मैदानामध्ये या. म्हणजे जिथं रिंगण मैदान आहे त्या ठिकाणी यावं लागेल. गळ्यात टाळ गुतवावा लागेल, अहो खांद्यावर पताका घ्यावा लागेल, विना गळ्यामध्ये गुतवावा लागेल. यापैकी एक कार्य जर तुम्ही केलं तर तुम्ही फुगडीचे अधिकारी नसता, तुम्हाला फुगडी खेळण्याचा अधिकार नाही. म्हणजे जिथं मंत्र्याचं सुद्धा चालत नाही त्यांच्या पुढचा अधिकार म्हणजे चौकदार. विठाला माझा आवाज नाही येते का? माझं काहीतरी आला का? आता आला का? आराम भाऊ करायचं व्यवस्थित थोडा आवाज. तसं माझा आवाज कमीच आहे बरं का, त्या साऊंडला नका दोष देऊ. माझ्याच आवाजाचा प्रॉब्लेम आहे तसा. माणूस मीच कमी आवाजाचा माणूस आहे. जास्त आवाज नाही बाबा आपला, आवाज आहे माणसाला आवाजच कमी. जास्त आवाजाला काय करते? जास्त आवाज तुम्हाला माहिती आता सगळा आवाज कोणाचा होतो? चिल्लर पैसे जास्त आवाज होतो. मोठा मिले मोठी नोट असं समजू नका बरं का. सांगायचा उद्देश असा आहे, या ठिकाणी पक्वादाच्या साथीला असणारे आपल्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण विशाल महाराज बर्डे आहे. महाराजांच्या चरणावरती प्रणिपात. आणि परिसरातून पंचक्रोशीतून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. समोर आमचे वडिलांचे बाबाही बसलेले आहेत. बाबांच्या चरणावरती प्रणिपात. गोकुळून आलेले आमचे आप्पा भाऊ आहेत. त्यानंतर आमचे या ठिकाणी गजूभाऊ शेळके आहेत. प्रल्हादपूरची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अप्पासाहेब दादा आहेत, सागर भैया आहेत. त्यानंतर आमचे गजूभाऊ आहेत. पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभक्त त्या ठिकाणी हरिभक्त पुराणही म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये सहभाग असतो. आणि ही पदवी एकदा माणसाला लागली का बाकी ठिकाणी माणूस थांबत नाही. म्हणजे बाकी ठिकाणी म्हणल्यापेक्षा सप्ताहाच्या व्यतिरिक्त. आणि म्हणून या ठिकाणी सांडू पाटील नांगले अंकलही या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याही चरणावरती प्रणिपात. हनुमानवाडीवरून आलेले आमचे या ठिकाणी रामदास बाबा गुरंगे हे तुमच्याच गावाचे भूमिपुत्र आहेत. परंतु
परंतु हनुमानवाडीला सध्या ते वास्तव्याला त्या ठिकाणी आहेत. पती पत्नी दोघंही काल आमच्या पावन गणपती संस्थान इथे कथा चालत असताना तिथेही कथेला होते आणि सांगितलं बाबा उद्या आमच्या गावात तुमची त्या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, आम्ही त्या कीर्तनाला येणारे म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती प्रणिपात. अजून कोणी परिसरातली मंडळी असेल त्या सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद. आमच्या सोबत आलेले आमचे एक अनुभवदाते आणि माझ्या समोर असलेले हे दोन कॅमेरे आमचे भावेश भैया म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टुडिओ भोकरदन यांच्या माध्यमातून आजचं हे कीर्तन त्या ठिकाणी रेकॉर्डेड आहे. जर ज्यांना कोणाला ऐकायची त्या ठिकाणी नंतर संधी पाहिजे असेल तर या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती सेवा तुम्हाला ऐकायला मिळेल. गोड असा रुद्र साऊंड सर्व्हिस पेरजापूर आणि यांना ऑपरेटिंग करणारे आमचे रामभाऊ सुरडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती प्रणिपात करून करी हेची काम मनात पे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका मने मना मज भीक द्यावी दिना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कन्नम कन्यनेत्रम सदैवलहासम विठ्ठलम पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमः परमहंसा स्वाती चरण कमल चिन्मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्रीरामचंद्राय देयं सदा परिभव गणमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं प्रीत्यार्तिहं प्रणतपाल भवादिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दुर्डबिंब फलादुरुष्टा पूर्णिन्नु सुंदर मुखादर बिंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथ समारंभा श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरु परंपरा कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु उद्धार माझा ज्ञानेश्वर कृपाळु दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामधूतं चरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठाला विठाला करी हेची काम मना जपे राम राम लागो हाची छंद मना गोविंद गोविंद प्रस्तुत चिंतन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत सम्राट श्री तुकोबराय महाराजांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा आणि आजच्या सेवेकरता निवडलेला प्रसिद्ध अभंग या ठिकाणी निवडला विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथ्यातील आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाला पूरक असणारा असा अभंग आज आपण चिंतन करता निवडला. या अभंगामधून श्री संत तुकाराम महाराज सांगतात जन्माला आल्याच्या नंतर जीवाला कुठलं तरी काम करावंच लागतं. नोहे नव्हे जर त्या ठिकाणी जन्म तुमचा झालेला आहे कुठलं का होत नाही तुम्हाला काम करणं हे अपेक्षित आहे. तुम्ही काम करणारच आहे. मग जर तुम्ही कामच करणार असाल तर त्या कामासोबत एक काम नक्कीच करा. कोणतं? करी हेची काम चकार अर्थी शब्द वापरून सांगितलं. बाकी केल्यापेक्षा करा ते नका करू परंतु हे नक्कीच करा. म्हणजे काय करा तर मना जपे राम राम त्या मनानं त्या ठिकाणी रामनामाचा त्या ठिकाणी जप करा. म्हणजे तुमच्या वाचे वाचून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडू द्या. आणि हे कुणाला सांगा तर त्या मनाला सांगा. अभंगाच्या 3ही चरणात मनाचा संबंध जोडलेला आहे. मना जपे राम राम. पुढे सांगितलं जर काहो महाराज तुम्ही सांगतात त्या मनाला की आम्ही हे काम सांगावं परंतु 10 चंचल मध्ये मनाचा पहिला नंबर लागतो. मनो मधुकरो मेघो याच्यामध्ये पहिला नंबर जर मनाचा लागत असेल तर मन सहजासहजी ताब्यात येत नाही. त्या मनाला या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर ते त्याला पटणार नाही. कारण मन वाईट कामाकडे जास्त धाव घेत असतं. इथं कसं काय जमेल? सांगितलं सतत जर त्या ठिकाणी तुमच्याकडून नामचिंतन घडत राहिलं तर एक प्रकारचा छंद माणसाला लागतो. बाकी छंद लागण्यापेक्षा हा छंद लावा बरं का. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. दुसऱ्याही चरणामध्ये मनाचं संबोधन केलं. काहो महाराज तुम्ही सांगितलं की बा हा छंद तुम्ही लावून घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला सांगताय. मग तुम्ही ज्या अर्थी सांगतात याचा अनुभव तुम्ही घेतला का? तुमच्या मनाला सांगितलं का तुम्ही हे काम?
संत सांगतात किंवा तुकोबराय सांगतात, अहो तो तर आमचा धंदाच आहे. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दिवस न कळे रात्र न कळे, रात्रंदिवस आम्ही त्या ठिकाणी त्याचं नामचिंतनच करत राहतो. मग तुम्हाला कसं शक्य झालं? त्यावेळेला तुकोबरायने सांगितलं, आम्ही छंदच लावून घेतला आणि ज्या वेळेला आम्ही त्या मनाच्या पुढे त्रस्त झालो त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे भीकच मागली. महाराज तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, असा 3 चरणाचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला, थोडासा आलेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाच्या दिव्य दरबारामध्ये चालत असणारा हा सप्ताह, या सप्ताहातील पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आहेत. आणि पहिल्या दिवशीचं कीर्तन त्या ठिकाणी करायला घेतलं की हे कीर्तन करत असताना महाराज असं सांगितलं जातं की पहिल्या दिवशीच्या महाराजानं नामाचं महत्व सांगावं. आणि म्हणून निवडलेला अभंग जो आहे त्या अभंगामध्ये तुकोबराय सुद्धा सांगतात की तुमच्या मनाला काय सांगायचं, त्या रामनामाचा छंद लावायचा आहे किंवा त्या रामनामाला सांगायचं, म्हणजे तुमच्या मनाला सांगायचं की बाकी कामं केल्यापेक्षा त्या देवाचं नाम जपण्यात सार्थकता आहे. का सार्थकता आहे? तर युगानुयुग या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची साधनं बदलत गेले महाराज. जसे जसे काळ बदलले, काळापुरतच साधनं बदलत गेले. या ठिकाणी युगाची जर परिक्रमणा आपण लावली तर आपण ज्या युगामध्ये जगतो या युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगातल्या प्रथम चरणामध्ये आपण सध्या आहोत. म्हणजे कलियुगाचं आयुष्यमान जर पाहिलं तर त्या ठिकाणी 4,32,000 वर्ष एवढं कलियुगाचं वय आहे. आणि त्या कलियुगाला प्रारंभ होऊन आज 5,500 वर्ष झाले. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला इथून जाऊन 5,500 वर्ष झाले त्यांचा अवतार संपला. त्यांचा अवतार संपला आणि या ठिकाणी कलीचं प्राकट्य झालं. कोणाच्या राज्यात झालं असं जर म्हणाल तर तुम्ही आता भागवतामध्ये ऐकत आहात, कली कोणाच्या राज्यात आला होता? तर कली आला होता राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये. म्हणजे पांडवाचं स्वर्गारोहणाला जाणं आणि नातवाच्या हातामध्ये सत्ता देणं, नातवाला सत्ता मिळाली, देवाचं इथून जाणं झालं आणि कलीचं या ठिकाणी येणं झालं. अशा पद्धतीला कलीला येऊन आज 5,500 वर्ष झाले. त्या कलीच्या त्रासानं ग्रसित होऊन हा सगळा समाज त्या ठिकाणी जगतोय. मग या समाजाला स्थिरता मिळावी, या समाजाला समाधान मिळावं आणि या समाजाला सुख मिळावं याच्याकरता सगळं त्या ठिकाणी चिंतन मंथन व्हायला लागलं. आणि संत साधूजन एकत्र आल्याच्या नंतर त्यांचा मेळा जमला. आणि तो मेळा जमल्याच्या नंतर या कलीला काय करावं, या कलीच्या भय त्रासातून मुक्त होण्यासाठी साधनं काय असतील तर ती साधनाची शोधाशोध सुरू झाली. आता ही साधनांची शोधाशोध सुरू होत असताना प्रसंग असा घडला की बाबा हे सगळं कलियुग या ठिकाणी आलं. या कलीला जर परास्त करायचं असेल किंवा या कलीचं भय जर आम्हाला लागू नये याच्याकरता साधनं सांगितली गेली. आता युगानुयुग देवाला प्राप्त करण्याची साधनं वेगळी वेगळी होती. सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर सत्ययुगामध्ये भगवंताला प्राप्त करण्याकरता तप करायला मानायचं. कारण ही सृष्टी ज्या वेळेला उभी राहिली ना बाबा, तर या सृष्टीवर कुठं काही नव्हतं. पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. काही नव्हतं महाराज इथं. मग तो भगवंत इथं आला या सृष्टीचं. त्या ठिकाणी महाराज ही सृष्टी प्रारंभ करायला त्याने घेतली. आणि सृष्टी प्रारंभ करत असताना इथं काही नव्हतं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता, काही नव्हतं, काहीच नव्हतं. मग आता ही सृष्टीचा आरंभ करायचा आहे. त्यानं ही सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. आता सृष्टी निर्माण करायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यानं स्वतःची शय्या त्या शेष सागरामध्ये शेषाच्या शय्येवरती तो पौडला. त्याच्या मनामध्ये विचार आला, मी एकटाच आहे. मग आता तो एकटा होता म्हणून एकलेची कंठेची ना म्हणून येणे निर्माण केले 14 भुवने. त्यानं 14 भुवनाची निर्मिती केली. 14 भुवनाची निर्मिती केल्याच्या नंतर एक एक तत्व तयार केलं. एक एक तत्व तयार झाल्याच्या नंतर 5 तन्मात्रा तयार झाल्या. 5 तन्मात्राच्या नंतर त्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय त्या ठिकाणी निर्माण करून नाभीतून कमळ उगवलं. आणि त्या कमळावरती एक पुरुष निर्माण झाला, त्याचं नाव ब्रह्मदेव. विठ्ठल विठ्ठल आता ब्रह्मदेव त्या फुलावरती विराजमान झाल्याच्या नंतर ब्रह्माजीला कळालं मी इथं जन्माला आलेलो आहे, पण कुणामुळं? पाहिलं तर मी कमळाच्या फुलावर आहे, काही दिसत नाहीये, कळत नाहीये कोण मी. कोहम मी कितमिदम, मी कोण आहे, कशा करता जन्माला आलोय, बरं मला जन्माला घालणारा कोण आहे, बरं हे फुल उगवलं कुठून, म्हणून त्या फुलाचं देठ धरलं ब्रह्माजीनं
पाण्यात प्रवेश केला, कुठं काही सापडलं नाही, वरती आले, कानावर 2 शब्द पडले, त आणि प. जोडणी केली, काय झालं? तप. ब्रह्माजीनं तपश्चर्या प्रारंभ केली, हजारो वर्षाची तपश्चर्या त्या ठिकाणी केली. फलश्रुत भगवान परमात्म्यानं अंतःकरणामध्ये भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्माजीला सांगितलं की तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे. आता ब्रह्माजीला देवाची भेट झाली. साधन कोणतं हो? तप. म्हणजे सत्ययुगामध्ये भगवंत प्राप्त करण्याचं साधन होतं तप. महाराज, सत्ययुग संपलं आणि सत्ययुग संपल्याच्या नंतर त्या ठिकाणीच लागलं त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये भगवंताला प्रसन्न करण्याचे नानाविध साधन चालू झाले. परंतु भगवंत जर प्रसन्न करायचा असेल, देवाला जर मिळवायचं असेल, तर साधन सांगितलं महाराज त्या ठिकाणी यज्ञ. ऐका बरं का, ज्या वेळेला राजा दशरथाचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ, राजा दशरथाला राण्या 3 आणि 3 राण्या असूनही राजा दशरथाला एकही पुत्र नव्हता. होता का? नाही. मग काय करावं? सगळं आहे घरामध्ये, सगळं आहे, परंतु पुत्र संतान नाही. समाधान असतं का? समाधान असतं? समाधानी नव्हते राजे. 3 राण्या असून, एवढं राज्य असून, जर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कुणी या राज्याचा जर वारस नसेल तर समाधान चेहऱ्यावरती नव्हतं. मग ते समाधान नाही, याच्याकरता काय करायचे? तर त्या कुळाचे कुलगुरू असायचे, त्या कुलगुरूचा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं जायचं. मग कुळाचे कुलगुरू होते वशिष्ठजी. वशिष्ठजीला बोलवण्यात आलं आणि वशिष्ठजीला बोलवण्यात आल्याच्या नंतर आपली शंका त्यांच्या समोर मांडली, असमाधानाचं कारण मांडलं. सांगितलं, महाराज सगळं आहे घरामध्ये, पण पुत्र संतान नाही, काय करावं लागेल? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्याच्याकरता साधन सांगतो, ते साधन करा. पुत्र नाही, भगवंताचीच प्राप्ती होईल. सांगा ना महाराज साधन. मग साधन सांगितलं महाराज. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. राम सिया राम बोलो रे सिया राम, राम सिया राम बोलो रे सिया राम, राम सिया राम सिया राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बुलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बुलावा, शृंगी ऋषीला बोलवा आणि बोलवल्याच्या नंतर पुत्र कामेशी नावाचा यज्ञ करा. यज्ञ प्रारंभ झाला. आहुत्या यज्ञामध्ये टाकण्यात आल्या. यज्ञ देवता प्रसन्न झाली, हातामध्ये पयास आणला आणि तो पयास आणल्याच्या नंतर 3 राण्यांना खाण्याकरता दिला. 3 राण्यांना तो प्रसाद भक्षण करत असताना एका राणीच्या हातावरचा जो प्रसाद होता, तो प्रसाद घारीने उचलला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एका पिंडापासून हनुमंतराय जन्माला आले. मग 2 राण्यांना थोडा थोडा भाग ज्या राणीच्या हातावरचा पिंड उचलला होता तिला खाण्याकरता दिला. परिणाम असा झाला, 3ही राण्या बरोबर राहिल्या. त्या राण्यांचे दिवस पूर्ण झाले. राजा दशरथाच्या घरामध्ये 4 लेकराचा जन्म झाला. त्याच्यापैकी पहिला लेकर जगाचा मालक प्रभू रामचंद्रजी. देव मिळाले महाराज, पण त्या युगामध्ये साधन करावं लागलं यज्ञ. विठ्ठल 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 मग तो काळ संपला. तो काळ संपल्याच्या नंतर परत युग लागलं. युग होतं महाराज द्वापार. द्वापार एक परिचर्या. मग द्वापार युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्याचं साधन काय होतं? साधन सांगितलं महाराज पूजा. सत्ययुगामध्ये तो, त्रेतायुगामध्ये यज्ञ. आता द्वापार युग लागलं. त्या द्वापार युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्याचं साधन सांगितलं महाराज पूजा. आता पूजा जर तुम्ही म्हटलं त्याचं एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगा, तर ते उदाहरण असं आहे. ज्या वेळेला द्वापार युग लागलं त्या द्वापार युगामध्ये महाराज यदू कुळामध्ये देवानं अवतार धारण केला. त्या देवाचं नाव भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? यादव कुळात झाला. आताचे बरेच यादव असे म्हणतात की आम्ही त्यांचे वंशज आहे. कोणाचे?
हा? भगवान श्रीकृष्णाचे. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगा, देवाचा परिवार सांगितला होता 56 करोड एवढी माणसं देवाच्या घरात होते. राण्या किती होत्या? राण्या किती होत्या भगवान श्रीकृष्णाला? पाठ आहे ना सगळ्याला 16,000. आपल्या माळीची मणी म्हणजे ही त्याचं प्रतीक आहे. आलं कोण माळीवर? तुम्ही म्हणजे माळीवरच लय येतात म्हणजे काय झालं, ती माळीचं जर आमचं जरा जास्तच चालू आहे. या माळीचे मणी 108 आहे, त्याचं प्रतीक आहे ते. देवाच्या राण्या होत्या 16,108. या ज्या 16,108 राण्या होत्या, मग देवाला प्रत्येक राणीपासून 10 मुलं झालेली, एक मुलगी. बरोबर 16,108 गुणिले 10 किती होते रे? वायरमन साहेब किती होते? गणित पक्क नाही. मग 2-4 लाकड आणून घ्या शिजून कच्च जर असेल. बोला बोला, बरोबर सांगितलं. मोबाईल मधून का होते? 16 लाख नाही, 1,61,080. 1,61,080. अजून मी पहा आकडा काय 1,61,080 हे झाले देवाचे पोरं. मग याच्या करता पोरी पानं सुरू झाल्या. तुम्ही म्हणाल महाराज मग गाव आता जशी परिस्थिती तेव्हा बी तशी असेल. अहो ते द्वारकीचे राजे होते महाराज. हा, आपल्याला मागच्या गल्लीत कोणी ओळखत नाही. गावातल्या कर्तृत्व मोठं असलं तर माणसाला सगळीकडे ओळखतात ना महाराज. असं थोडी. तुमचं कर्तृत्व जर त्या ठिकाणी खंबीर असेल, तुमची कर्तृत्व शक्ती अंगातली जर ठाचून भरलेली असेल, तर तुम्हाला कोणाची वाट पाहण्याची गरज नाही. जग तुमची वाट पाहत असतं. ते ध्यानात घ्या. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल. भानगड काय झाली तुम्हाला सांगू का? आजकाल आपल्याला असं वाटतं मी मोठा. तुमच्या मनानं मोठे नका म्हणू. मनानं मोठ्या त्याच्यात मोठेपणा नसतो महाराज. मोठं दुसऱ्यानं म्हणलं पाहिजे. आणि तोच जो माणूस दुसऱ्याला मोठं म्हणतो ना, खरं सांगू का, तोच माणूस मोठा असतो. तोच माणूस. आता झुकणारी जी झाडं असतात, झुकणारी ज्याला फळं येते ते झाडं वागते का बिना फळाची झाडं वागते? हा, कशामुळे? उपलब्धी असते ना फळाची. म्हणजे लय मोठा जर विद्वत्तावाला असेल, पैशावाला असेल, तो जर सगळ्या पुढे झुकत असेल, असं समजून घ्यायचं की घडी नम्रतावान आहे, खरंच गुणवान आहे. पण जर समजा कताई कवडीची त्या ठिकाणी एक दमडी सुद्धा आपल्या खिशात नाही, कोणाचं ऐकूनही घ्यायला तयार नाही, आणि आपल्या डोक्यातली तिळभर सुद्धा जीवन जगण्यापुरतीही आपल्याकडे नाही, तरी सुद्धा आपण स्वतःचा त्वरा जर त्या ठिकाणी समाजात मिरवत असेल, त्याला मोठे पण म्हणत नाही. आता मी तर म्हणतो, माझ्यासारखी कीर्तन कोणालाच येत नाही. तू राहू दे, तू राहू दे. तू म्हणून राहायला फक्त तुला म्हणण्यात मतलब नाही. जगानं तुला मोठं म्हणलं पाहिजे. स्वतःला कोणी मोठं म्हणतं, बरोबर आहे की नाही? स्वतः सगळे स्वतःला मोठे म्हणत असतात. जगानं तुम्हाला ज्या दिवशी मोठं समजलं ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मोठं त्याच्यावरती कबीरदासाचा एक दोहा आहे बघा. दोहा आहे, बडे बडाई ना करे. मोठा माणूस स्वतःला कधी मोठा म्हणत नाही, तो दुसऱ्याला मोठा म्हणत असतो. बडे बडाई ना करे, बडे ना बोले बोल, हीरा मुख से ना कहे, लाखों हमारे मोल कबीरा, लाखों हमारे मोल. हिरा कधी स्वतःची किंमत मोठी सांगत नाही, तो दुसऱ्याला मोठं म्हणतो. याला मोठे पण म्हणतात. मग आता ते मोठे असल्या कारणानं सगळ्या मुलांचे लग्न झाले. कोणाच्या? देवाच्या. मग देवाच्या 16,108 राण्यांपासून 1,61,080 मुलं झाली नामदेव बाबा. तर एवढ्या सगळ्या पोराचे लग्न झाल्यावर किती सुना असेल देवाच्या घरात? आपलं एकी संघ पटत नाही. आता तिच्या संघ भानगडी चालू आहे आपल्या. आपण शेजारणीकडे जाऊन बसतो, हीच लय भानगडी आपली. मला काय म्हणणं आहे, तिचं दुखणं तिला सांगा तुम्ही. पटत कोणाशी नाही तुमचं तिच्यासोबत, मग तिलाच विचारा घरात, मग काय चुकतं तू सांग मला. मग काही चुकत असला उघड उघड बोल. पुरी सारखी तू इथलं म्हणायला महाराज लय मोठं मन लागतं बरं.
तुम्ही शेजारणीकडे बसल्यामुळे सगळा घोळ होतो. ती शेजारीन पुऱ्या गावात पांगोती महाराज जे घे नाव तुमच्या घरातल्या गोष्टी त्या तुमच्याकडून आहे ना रडून ऐकून घेतात. पाय व बाई तुम्ही लय दैनिक दिवस गेले पहिले बिन आता बी तुला मग तसंच महाराज ती रडणार तुमच्या पुढं आणि रडून तुमच्या घरातलं पुरं काढून घेणार. पण ध्यानात ठेवा तुम्ही बाजूला गेले इकडे या तुम्ही तिचं पान कसं चालू आहे लय कुदत होती पहिल्यांदा थया थया माझ्या घरात सुन आली माझ्या घरात सुन आली भाकर नाही तिला टायमावर भाकर महाराज हसून सांगते हो बाजूला. म्हणून आपलं बरोबर आहे ना आपल्या घरात ठेवा. महाराज याच्यामुळे जास्त दुःखी हो आपण आपल्या घरातला बोभाटा करायला चाललो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या गोष्टी बाहेर कधी पाहू नका. तिलाच सांगा बाई काही चूक होत असेल ना तुम्हाला समजून सांग. हे बघ हा समाज आहे या समाजात आपल्याला जगायचंय नावलौकिक आपल्याला करायचंय. अशा पद्धतीचं जर जीवन असलं तर प्रपंचातलं दुःख कमी. भगवंताच्या परिवारामध्ये एवढ्या राणे एकत्र राहिल्या. मला सांगा आपल्याकडं याच्या अगोदरच्या काळामध्ये 3-3 बायका होत्या लोकांना. काही केलं 2-2 होते बरोबर ना. काही केले 1-1 होत्या. पण त्या सवतीचा परिवार प्रपंच सुद्धा आनंदात राहत होता काय हो म्हणून राहील तुम्ही. मला 2 सवती जर एकत्र आल्या तर माणूस अर्धा राहत नव्हता. त्याला सवती म्हणायची आणि याला अर्ध म्हणायचे कारण त्या सवती याला अर्ध करून टाकत होत्या. त्या राहत नव्हत्या. पण देवाच्या घरामध्ये 16,108 सवती एकत्र राहायच्या. देवाच्या घरात का राहत होत्या त्याचं कारण असं होतं भगवंताची लीला एवढी अपरंपार होती. प्रत्येक राणीला असं वाटायचं की देव माझ्याच महाला पण असा त्या बाकीच्याकडे देव जातच नाही असा प्रत्येकीला भास असायचा. ही माया देवानं त्या परिवारामध्ये चालवली. आणि दुसरी गोष्ट हिचे कान तिला लागू दिले नाही तिचे कान हिला लागू दिले नाही. हे कानाला कान लागले की सगळा घोळ होतो. इलेक्शन मधली अशीच गोष्ट आहे. शेवटच्या रात्री कानाला कान लागले होते याचे नाहीतर आपलं जमलं होतं. म्हणजे कानाला कान देवानं कधी लागू दिले नाही. प्रपंच देवाचा समाधानाचा झाला. त्या पोरांची लग्न झाले. लग्न झाल्याच्या घरात नंतर सगळ्यांना नातू झाले आणि हे नातू झाल्याच्या नंतर एवढा परिवार वाढत गेला. देवाच्या परिवारामध्ये 56 करोड यादव त्या ठिकाणी झाले. मग किती मतदान असेल देवाच्या घरातलं. जर एखाद्यानं पंतप्रधान पदासाठी जर फॉर्म भरला असता तर डिपॉझिटच जप्त झालं असतं. मग देवानं त्या काळामध्ये हे जे यादव जन्माला आले होते यांची परीक्षा घेतली होती देवानं. हे पुढे कसे राहतील कारण पुढे कली चालू होणार होता. इथून आपण थोडं बाजूला गेलो होतो. पुढे कली येणार होता हे भगवंताला माहिती होतं. या परिवारातला कलह आतापासूनच सुरू झाला होता. कलीचा अर्थ काय कलोहती इति कली हा म्हणजे कलीचं दुसरं नाव कलह आहे आणि कलह म्हणजे भांडण. आता किती भांडण आहे कलियुगात किती भांडण आहे. शेजाऱ्याचे तरी आहेत बंधाऱ्या तरी आहेत भावात तरी आहेत सासू सुनात तरी आहेत बाप लोकात तरी आहेत आहे की नाही. अहो कधी कधी मायलेकीत सुद्धा भांडण आहे राजा. मायलेकीत सुद्धा भांडण आहे. हो सगळ्यात भांडण आहे महाराज. मग या सगळ्या गोष्टीचं भांडणाचं नाव म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी कलीचा आरंभ. देवानं पाहिला आपल्या परिवारातले हे मागे ठेवण्याच्या लायकीचे नाही. एक सात्विक मुलगा जर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये जन्माला आला तर 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पण एक जर त्या ठिकाणी कुलांगार जन्माला आलं तर 42 पिढ्या नरकात जातात. भगवंताला त्यांची लक्षणं कळाली. असं म्हणतात सपोजाचे पाय पाळण्यात दिसत असतात. त्यांचे तत्व देवाला कळाले होते. भगवान परमात्म्यानं कधी साधू संतांचा आदर केला नाही. बघा देवानं साधू संत म्हणजे एखाद्यानं जर देवाला शिव्या दिल्या तर देवाला ते मान्य होतात. पण देवाच्या भक्ताला जर एखाद्यानं शिव्या दिल्या त्याचा अपमान जर केला तर देव ते सहन करून घेत नाही. म्हणून हे जे मुलं होते हे साधू संतांची चेष्टा करायचे. कोणाचे देवाचेच मुलं. आणि कोणाच्या घरात जन्माला आले होते भगवंताच्या. द्वारकेत राहिलेले सगळे संस्कार त्यांच्यावरती पडलेले. परंतु एकदा त्या मधुवनामध्ये चातुर्मास भरला होता. चातुर्मास आणि चातुर्मासाकरता अनेक साधू संत तिथे एकत्र आले. एकत्र आल्याच्या नंतर या पोरायनं त्या साधूची चेष्टा केली. काय चेष्टा केली माहितीये का. एकानं साडी नेसली आणि दुसरा झाला तिचा नवरा एक झाला बायको पोरच दोघांचे दोघं. आणि ज्यानं साडी नेसली त्यानं साडी नेसून आणली. भले मोठे कपडे जमा केले. ते कपडे त्या साडीच्या आतून घातले पोटात आणि गरोदर असल्याचं नाटक केलं.
गरोदर असल्याचं नाटक केलं आणि नाटक करून जे साधू सतसंग करायचे त्या साधूंच्या समोर जाऊन बोलायला लागले, ए बाबा तुम्ही खरंच बाबा असेल तर आमच्या लक्ष्मीला काय होईल सांगा ना. ते काय आमच्यासारखे बाबा होते का? आमचा फरक आहे महाराज. हो, आम्ही फक्त बाहेरून बगळे दिसायला, आतून माणसंच आहे आम्ही. खरं सांगू का तुम्हाला, महाराजांची लक्षणं काय असतात? महाराज बाहेरून महाराज नसला चालेल पण आतून महाराज असला पाहिजे. विठ्ठल आमच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी द्वेष भरलेला असेल, आमच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी त्या ठिकाणी अनादर भरलेला असेल, आमच्या मनामध्ये लोभ प्रचंड भरलेला असेल, तर मग काय कामाचे आमचे वरचे कपडे? काय कामाचे ते कपडे? महाराज बाह्यरंग त्या ठिकाणी बदलून चालत नाही, अंतरंग बदलणं गरजेचं आहे. कारण चोखा महाराज म्हणतात, उस डोंगा परी रस नोव्हे डोंगा, त्यांनी सांगतात की ऊस जरी वेडा वाकडा असला, तो कितीही वाक पडलेले असले त्याला, तरी तुम्ही त्याला पिळा, त्याच्यातला रस काढा. रस वाकडा आहे का बाबा? रस गोड आहे. ऊसाचं अंतरंग पवित्र आहे, बाह्य रंगावरून त्याची पारख करू नका. तो वाकडा आहे म्हणून त्याच्यावर पारख करू नका. काही काही माणसं बाहेरून दिसायला फारच सुंदर असतात, काही काहीचे कपडे फार सुंदर असतात. आपण त्यांच्या कपड्यावर भुलतो आपण. आमचे डोळे फटक कपडे पाहून कोणी विश्वास करतो आमच्यावर, परंतु आमचं मन पाहिलं का कोण मन नाही. काही काहीचे कपडे एवढे बाहेर राहतात महाराज, काही काहीचे कडक इस्त्रीचे कपडे, मांगा 1000 लफडे पण कपडे. हे बाह्य रंग आहे, अंतरंग थोडी आहे. मन पवित्र लागेल ना, मन नितळ असलं पाहिजे. किती नितळ? काही काही ठिकाणी 4-4 परस पाणी विहिरीला, परंतु तळात काय पडलं हे असं सरळ दिसतं. कारण कशाचं आहे? पाणी नितळ आहे, नितळ खोलापर्यंत त्या ठिकाणी दृष्टी टाकता येते. तसंच मनाचं पण आहे महाराज. काही मनाशी वाटी भरच आहे, पण वाटीतलं बी तळ दिसत नाही. कारण काय? गढुळाचं पाणी. अधे जर गढुळा असेल काही अर्थ नाही महाराज त्या गोष्टीला. म्हणून बाह्य रंगावर जाऊ नका, त्या ठिकाणी अंतरंग बदललं पाहिजे. पोरं बाहेरून दिसायला बरे दिसत होते, परंतु आतून त्या ठिकाणी छळ कपट करणारे होते. साधूच्या पुढे आले, विचारलं, बाबा ही आमची लक्ष्मी आहे, सांगायला काय होईल? बाबांनी सांगितलंय, पोराव चेष्टा करू नका, जा ना बाजूला खेळा ना, चाललंय ते आमचं चालू द्या ना, असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण लेकरं समजले नाही महाराज, कुचेष्टा करणारेच होते. परत वापस जाताना ते म्हणायला लागले, हे काय सांगतील, हे 4 महिने त्या ठिकाणी तुकडे तोडतात, पोट भरतात, बस 4 महिने पोट भरलं की मस्त आरामशीर झोपा घेतात. चेष्टा होती साधूची. महाराज साधू चेष्टा जर त्या ठिकाणी घडत असेल, भगवंताला हे सहन होत नाही. परत या पोरांनी पिछा सोडला आणि परत गेले. बाबा सांगा ना काय होईल? महाराज राग आला साधूला, आणि साधून सांगितलं, जा असं मुसळ होईल, तुझ्या वंशाचा नाश करून टाकेल. कपडे सोडून पाहिले महाराज, खरंच लोखंडाचं मुसळ निघलं. पोरं घाबरले. पोरांना माहितीये हे जर आमच्या पिताश्रीला जर माहिती पडलं तर अनर्थ घडेल. मग या मुसळाची वाट लावायची. मग त्या मुसळाची वाट लावण्याकरता ते मुसळ असं दगडावर घासलं त्यांनी, नदी त्याचे किस पाडले पोरांनी, पाण्यात वाहवलं त्याला. शेवटी एवढा खेळा उरला होता, तो खेळा पाण्यात फेकला. तोच खेळा एका माशीने गिळला, ती माशी एका कोळ्याच्या जाळ्याला गेली. त्या माशाला त्यानं घरी कापलं, तिच्या पोटातून तो खेळा निघाला. तो व्याध होता, म्हणजे शिकारी होता. त्या शिकाऱ्यानं तोच खेळा आपल्या बाणावरती चढवला, आपल्या भात्यात तो बाण घालून ठेवला. इकडं या यादव कुलामध्ये यांच्यातच भांडणं सुरू झाले. एकमेकाची पोरं देवाची एकमेकालाच कापायला लागले. देवाच्याच घरातला कलह उदयाला आला. एका साधूचा शाप होता, परिवार संपत चालला. शेवटी त्या ठिकाणी काही यादव शिल्लक राहिले, म्हणजे भावायनच भाऊ त्या ठिकाणी कापले. देवाच्याच परिवारातले हे लोक, सगळा परिवार यादव त्या ठिकाणी संपत आला महाराज. आणि हे कारण होतं देवाचंच. देवालाच त्यांच्या हातून हे सगळं करून घ्यायचं होतं. कारण म्या बोलविल्या
वेदू म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. महाराज इथं माझ्या सत्य बिगर काही घडत नाही. वृक्षाची ही पाने त्याच्या सत्य बिगर इथं सूर्य सुद्धा पुढे धकत नाही, झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुमचा घेतलेला श्वास वापस सोडणं की नाही सोडणं हे तुमच्या आमच्या हातात नाही दादा. हे सगळं तो हलवतो. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे हे सगळं झालं. आणि सगळं झाल्याच्या नंतर परिवार संपत आला. एकटे देव राहिले होते आणि देव मधुवनामध्ये बसले होते, आपला पाय एका गुडघ्यावरती ठेवून. तो जो व्याध होता ना, ज्याला तो खिळा आपल्या बाणावर चढवला होता, तो व्याध शिकारीच्या दृष्टीने त्या जंगलात आला. झाडाखाली त्या ठिकाणी काहीतरी हरण दिसतंय, कारण देवाचा पाय असा दिसत होता हरणाच्या कानासारखं. व्याधाला भास झाला की हे हरिण असलं पाहिजे. भात्यातला बाण काढला, बाण तोच आला जो बाण शाप दिलेल्या मुसळाचा होता. तो बाण आल्याच्या नंतर बाण जोडला आणि त्यानं त्या दिशेने बाण सोडला. तो बाण त्या ठिकाणी प्रभूच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये रुतला. रुतल्याच्या नंतर तो बाण ज्या वेळेला रुतला त्यावेळेला पाय खाली आला आणि प्रभू उठायला लागले. त्यावेळेला त्या व्याधाला कळालं की माझ्या हातून शिकार नाही झाली, माझ्या हातून देवाला बाण लागला. आता जवळ आला शिकारी. जवळ आल्याच्या नंतर लोटांगण घेऊ लागला देवाच्या समोर. सांगितलं तू सुद्धा हे जे केलंय ते माझ्याच इच्छेप्रमाणे केलं, कारण तू शाप दिलेला आहे आणि या यादवातला मी शेवटचा यादव आहे. या यादवातला मी शेवटचा यादव आहे. माझं या ठिकाणचं अवतार कार्य पूर्णाहुतीला गेलेलं आहे. 125 वर्ष तोपर्यंत भगवंताला झाले होते. 125 वर्षामध्ये सगळी घडी देवानं बसवली होती. महाराज अधर्माला त्या ठिकाणी थारा उरला नव्हता, कारण अगोदरच त्या ठिकाणी अधर्म पसरला होता. म्हणूनच तर देव येतात. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थान अधर्मस्य तादात्मनं सृजा. धर्म रक्षक आपले आवाज चिरडायला लागल्यावर गुळ काढाय गुळ आहे ध्यान नाही का म्हणा गुळात आवाज चिरडायला लागले. मला वाटलं गुळ नाही आणि माराचं पांगलं म्हणून काढा पुढे पांगाची वाट बोलली तुम्ही आमची. असं नका करू. पहिला दिवस या परीक्षाच आमची. असू द्या. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्तजना. देवाला संताचा साधूचा झालेला अनादर सहन होत नाही, म्हणून भगवंताने या ठिकाणी जास्त काल वास्तव्य ठेवलं नाही. परित्राणाय साधूना
विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देवाचं वचन आहे. ज्या ज्या वेळेला साधू संतांवरती आघात होतात, तिथं अनाचार वाढतो, स्त्रियांवरती अत्याचार घडतात, लहान लेकरं मारली जातात, अशा टायमाला मी त्या ठिकाणी अवतार धारण करून येत असतो. हा देवाचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. मग देवानं त्या व्याधाला सांगितलं माझं अवतार कार्य पूर्ण झालं, मला जे साध्य करायचं होतं ते सगळंच या ठिकाणी सांगून झालेलं आहे. अर्जुनाला गीतेचा उपदेश सुद्धा मी दिलेला आहे. इथं सगळी घडी बसलेली आहे. माझा अवतार संपला होता, पण तुझ्या हातानं मला मरण अपेक्षित होतं. त्याच्याच हातानं मरण का आलं, तर तो मागच्या जन्मातला त्या ठिकाणी देवाच्या सोबतीला आलेला वालीचा पुत्र अंगद होता. कारण देवानं दिलेलं वचन देव कधी मोडत नाही. देवानं त्याला वचन दिलं होतं. कोणत्या युगामध्ये? मी जो अगोदरचं युग तुम्हाला सांगितलं, त्रेतायुग. त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राची सीतामाई म्हणजे पत्नी चोरीला गेल्याच्या नंतर वानर सेना एकत्र करून रावणाला मारायला जायचं होतं. मग शबरीच्या आश्रमात आल्यावर त्या शबरीनं त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रभू इथून पुढे पंपा सरोवर लागेल. पंपा सरोवराच्या त्या ठिकाणी तुम्ही पुढे गेले की एक पर्वत तुम्हाला दिसेल. त्या पर्वतावरती 5 जण भेटतील. त्याच्यामध्ये नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव आणि हनुमंत. त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करा. तो सुग्रीव आहे, भावाच्या भयानं तो बाजूला राहतो, म्हणून त्याच्यासोबत मैत्री करा. देवानं अग्नीला साक्षी करून त्याच्यासोबत मैत्री केली. मैत्री केल्याच्या नंतर मित्राचा दुश्मन हा आपला दुश्मन, ही मैत्रीचं नातं असतं. काय? मित्राचा दुश्मन आपला दुश्मन, मित्राची बहीण आपली बहीण, याला मैत्रीतलं नातं म्हणतात. मित्राचा मित्र तो आपला मित्र, याला मित्रत्वाचं नातं म्हणतात. मग आता त्यात याच्यासोबत सुग्रीवासोबत मैत्री झाली. मग सुग्रीवाला विचारलं तू इकडे का राहतो? त्यावेळेला सुग्रीवानं सांगितलं माझ्या भावानं माझ्या बायकोवरती अधिकार प्राप्त केलेला आहे. घडलेला मागचा वृत्तांत सगळा सांगितला. मग प्रभूनं सांगितलं तुझी बायको तुझ्या भावाकडे आहे, माझी बायको रावणाकडे. दोघांचं दुःख सारखंच आहे. पहिले तुझी बायको मी तुला सोडून देतो, नंतर माझी बायको सापडू लागाल सांग. याला म्हणतात उसनवारी. मग देवानं मैत्रीमध्ये उसनवारीचा व्यवहार केला. म्हणले पहिलं तो काम करून देतो. साईड करतो ना आपण शेतात, हरभरा निंदायची, गहू सोंगायची, हरभरी सोंगायची, कापूस वेचायची, मिरच्या तोडायची, तशी साईड केली दोघा जणांनी. आणि साईड केल्याच्या नंतर पहिलं सांगितलं त्या वालीच्या भाऊ सुग्रीवाला की चाल उद्या बालीशी सोबत तुला युद्ध करायचंय. आता सुग्रीवाला माहिती होतं तो काही असा नाही. ज्या रावणानं तुझी बायको चोरून नेली ना, तो रावण 7 बगला दाबून त्याला 7 समुद्राचं स्नान करून आणल्याच्या नंतर खाली पडत होता. एवढा बलवान बाली आहे. त्याचं कारण असं होतं, जर शत्रू त्याच्या समोर उभा राहिला तर अर्धी शक्ती बालीला अगोदरच मिळायची. एवढा वैभवशाली बाली. मग त्या बालीला मारायचंय तर सुग्रीव नाही म्हणे. देव म्हणे भरोसा आहे की नाही माझ्यावर? देवानं विचारलं सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे का? असं नाही म्हणलं. सुग्रीवा तुला माझ्यावर भरोसा आहे की नाही? चल म्हणले लढाईला. त्याला लढाईला उभं केलं महाराज. त्यांच्यामध्ये युद्ध झालं. पण युद्ध होत असताना पहिल्या दिवशी सुग्रीवानं पोटभर मार खाल्ला. लाल केला सुग्रीव बालीनं हनुमान. देवानं सांगितलं होतं मी झाडाच्या आडी लपतो, त्याला बाण मारतो, पण तू फक्त युद्धाला जाय. ते सुग्रीव घरी आलं, सगळं सुजलं होतं सुग्रीव. देवा अरे मैत्री करून तर मैत्रीमध्ये तो मैत्री जिरवली तो. नेमकं होतं कुठलं हे मागच्या जन्मातलं म्हणून तो आता काढून घेतलं. काय बदला घेणार तुला माझा? अरे काय म्हणायचं, तो उघड उघड करायचं ना, असा घात नाही करायचा ना. तू युद्धाला पाठवून देतो ना, असा धोका करतो राव, आपल्याला जमत आहे. नाही 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 म्हणले उद्या चालतो. आता काय उद्या जातो? जसं आज झालं उद्या तसं होणार आहे. त्यात काही बदल थोडी घडणार. काही बदल त्याच्यात घडणार नाही. मी युद्धाला जाणार नाही. देव म्हणले येड्या मी त्याला मारलं असतं. म्हणजे मग मारलं कोण नाही? अडचण तुला आली काय होती? म्हणले अडचण एक आली होती, तुम्ही सख्खे भाऊ आहेत आणि तुमचे चेहरे सारखेच आहेत, जुळते मिळते तुम्ही. मी बाण उगारला का बाली कोणता आणि सुग्रीव कोणता मला कळत नव्हतं. म्हणजे मग आज गेल्यावर काय कळणार आहे भाऊ तुला? मी आज युद्धाला गेल्याच्या नंतर तुला कळणार काय? त्यावेळेला प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं आज तू युद्धाला जायचं, पण युद्धाला जाताना तसं नाही जायचं. म्हणले मग मी तुझ्या गळ्यामध्ये फुलाची माळा घालणार आहे. एक माळ तुझ्या गळ्यात टाकून देणार आहे. ती फुलाची माळ गळ्यात घातली की मला कळणार आहे सुग्रीव कोणता आहे आणि बाली कोणता आहे. मला कळणार आहे बाण कोणाला मारायचा आहे. माळीवाल्याला का बिन माळीवाल्याला? हा कोण कोण येत बिना माळीवाल्या? त्या रामायणातले वर्ग आहे. हे रामायणातला प्रसंग आहे. म्हणले जे म्हणते खरं आहे.
त्यालाच महाराज होते. बरोबर. अहो नियम धरला आणि नियम धरल्याच्या नंतर महाराज देवानं आता चूक नाही केली. देवानं बाण सोडला, ज्याच्या गळ्यात माळ नव्हती त्यालाच बाण लागला. आता हे समजणे वाले को देव मारतो महाराज आणि देव तारतो कोणाला? हा माळीवाल्याला. आप्पा भाऊ तुमचं राहिलंच तेवढं. ते म्हणाल याच्याकरता मी कीर्तनाला येत नव्हतो, हे भजून आणलं मला. मित्र आहे बरं का, क्लास म्हणजे आम्ही वर्ग मित्र आहे, एका वर्गात शिकलेलो आहे. आमचे गजू भाऊ, आप्पा भाऊ आले पण दोन आप्पा शेजारी झाले. आप्पा मध्ये गोळ झाला. ते लाईव्ह कीर्तन चालू होतं, त्या लाईव्ह कीर्तनामध्ये मी माळीचाच विषय काढला आणि थोडासा मागचा विषय काढला. बाड काढलं होतं जरा जुनं. त्या बाडवर कमेंट सुरू झाले आप्पा भाऊच्या अकाउंटला. मग आप्पा भाऊ असे पडत होते. बाकीचे लोक आता त्यांची फ्रेंड बरेच आहे ना, त्यांचे फॉलोवर असतील कमीत कमी 1000-10,000 फॉलोवर असतील त्यांचे. ते सगळे ते लाईव्ह होते आणि ते लाईव्ह असताना या आप्पा भाऊचाच बोलबाला होऊन गेला सगळा, आप्पा साहेबाचा. आणि आमचे मित्र आप्पासाहेब तराळ आणि हे पुढचे आप्पासाहेब जाधव, त्यातला फॉल्ट नेटकऱ्यांना कळाला नाही. म्हणून नेटकऱ्यांनी कमेंटवरती बडीमार करून घेतला. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याला त्यांची स्पष्टोक्ती द्यावी लागली, त्याची स्पेशल एक बैठक घ्यावी लागली त्याला. पण असं हरकत नाही. महाराज माळीवाल्याचं देव रक्षण करतो. माळ घालणे म्हणजे देवाची शरणागती पत्करणे आणि देवाचा स्वभाव आहे. जो मज होय शरण तयाचे मी निवारी. जन्म मरण देवाचा स्वभाव आहे. जो त्याला शरण जातो त्याचं जन्म मरण तार. भक्त राखे भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारी. हा देवाचा स्वभाव आहे. महाराज त्या सुग्रीवाला मारलं, बालीला मारलं आणि सुग्रीवाला ते राज्य प्रदान केलं, किष्किंध नगरीचं. ते राज्य देऊन टाकलं आणि ते राज्य देऊन टाकल्याच्या नंतर देवानं त्याची बायको त्याच्या ताब्यात देऊन टाकली. आता देवानं सांगितलं तुला माझ्यासोबत चालून आणि माझी बायको सोडवायची. मैत्रीचा करार झाला आणि मैत्रीचा करार झाल्याच्या नंतर वानर सेना घेऊन प्रभू लंकेवरती गेले. आता प्रभू लंकेवरती गेले आणि प्रभू लंकेवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी युद्ध झालं रावणासोबत युद्ध झाल्याच्या नंतर रावण मारला आणि रावण मारल्याच्या नंतर लंका कोणाला दिली? विभीषणाला. आता विचार करा, दोन भाऊ आहे, सख्खेच भाऊ आहे, पण दोन सख्खे भाऊ असून सुद्धा त्या ठिकाणी दोघांची विसंगती आहे. महाराज एक हरिभक्त आहे आणि एक त्या ठिकाणी राक्षस विचाराचा आहे. परिणाम एक झाला, एक तरुण गेला. कारण होतं राक्षसामध्ये राहत होता तरी सुद्धा देवाच्या नावाला विसरला नव्हता. बरोबर आहे. आपल्याला जायचं नावाकडे, कारण आता आपण थोडं त्या ठिकाणी अभंगाच्या चरणाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. ते युग संपलं महाराज. ते युग संपल्याच्या नंतर परत कलीचा या ठिकाणी प्रारंभ झाला. कली इथं आला आणि कली आल्याच्या नंतर सगळे लोक बेचैन झाले. बेचैन झाल्याच्या नंतर ही वार्ता नारदाला कळाली. नारदानं सगळ्या लोकांच्या परीक्षा घेतल्या, भ्रमण केलं नारदानं. या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर प्रत्येक घरी गेले नारद. नारदानं विचारलं का हो देव आहे का? लोकांना विचारलं हो आहे ना. मग सांगा देव कुठे राहतो? नारदाला लोक सांगायचे देव मंदिरात राहतो. नारद मंदिरात गेले, नारदाला देव भेटले नाही. घेऊन गेले त्या लोकांना, चला मला कुठे मंदिरात देव दाखवा. देवाकडे हात केले, त्यांनी सांगितलं चला तुमचा देव माझ्यासोबत बोलतो का? ज्यांनी मंदिरात नेलं होतं त्यांच्यामध्ये तेवढा अधिकार नसल्या कारणानं देव बोलू शकले नाही. कारण देव बोलण्याकरता माणसाला नामदेव महाराज व्हावं लागेल, तरच तर देव बोलतील. मग परत दुसऱ्या मंडळीकडे गेले, दुसऱ्यांना विचारलं का देव आहे? म्हणले हो. कुठे आहे? म्हणजे झाडात देव आहे, किंवा देवाचं वास्तव्य वनात आहे. चला म्हणले वनात दाखवा मला देव. देव भेटले नाही. परत विचारलं का देव कुठे? म्हणले संत महात्म्यांच्या हृदयात आहे, योग्यांच्या हृदयात देव वास करतो. म्हणले चला योग्यांकडे दाखवा आम्हाला तुमचा देव.
महाराज देव कुठेच सापडले नाही. मग काय करावं? नारद भयभीत झाले. कलियुग चाललं होतं. नारदानं तिथून आपलं प्रस्थान काढलं आणि वैकुंठामध्ये जाऊन स्वतः देवालाच विचारलं, देवा मी या भूतलावरती गेल्याच्या नंतर मृत्यू लोकांमध्ये तुमची विचारपूस केली की तुम्ही राहतात कुठे? कोणी सांगितलं मंदिरात राहतो, कोणी सांगितलं वनात राहतो, कोणी सांगितलं योग्यांच्या हृदयामध्ये राहतो. नेमके तुम्ही राहतात कुठं? देवानं त्या ठिकाणी नारदाला उत्तर दिलं, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयंच मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. सांगितलं, नाहम वसामि वैकुंठे, नारदा नामी वैकुंठामध्ये राहतो. योगी नाम हृदयांच्या नामी योग्यांच्या हृदयामध्ये राहतो. मग राहतात देवा कुठे तुम्ही? बरं का, कुठे राहतात तुम्ही? त्यावेळेला सांगितलं, मद भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जेथे गायन करतात नारदा मी तिथे असतो. महाराजांनी त्याचं प्रमाण संतांच्या भाषेमध्ये सांगितलं की माझे भक्त गाती जेथे नारदामी तेथे उभा तेथे. या कलियुगामध्ये मला जर कुठे शोधायचं असेल तर जिथं माझे भक्त माझं गायन करतात, माझं नामचिंतन करतात, त्या ठिकाणी मी राहतो. महाराज साधू संताला कळालं की या ठिकाणी देवाच्या प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये जर काय असेल तर सगळ्यात सोपं साधन सांगितलं त्या ठिकाणी नाम साधन. मग संताला सुद्धा या गोष्टीचा कळवळा आला की जन्माला आलेला हा सगळा समाज त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी काम करणारच आहे आणि काहीतरी व्यर्थ काम करून त्या ठिकाणी वायाला जाणार आहे किंवा हा समाज बुडणार आहे. महाराज हा कळवळा साधूला येतो. बुडते हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. त्या साधू संताला कळवळा आला म्हणून तुकोबर आहे या समाजापुढे त्या ठिकाणी येतात आणि येऊन या समाजाला सांगतात काहीतरी तुम्ही काम करणारच आहे ना, म्हणून त्याच्यापेक्षा हे काम करा. अभंगाचं पहिलं चरण आमच्या जीवनामध्ये आलेले तो अनुभव तुकोबर आहे. साधू संत त्या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगतात. कारण जेवढे आमचे पुराण आहेत, जेवढे शास्त्र आहेत, जे वेद आहेत, हे सगळेचे सगळे त्याच भजन करतात. कारण चहू वेदी जान साही शास्त्र कारण 18ही पुराण हरीशी गाती. सगळेचे सगळे जर त्याच भजन करत असेल तर या सर्व शास्त्राचा जर सार काय असेल, या सर्व पुराणांचा जर सार काय असेल आणि या वेदांचा जर सार काय असेल तर भगवंताचं नामचिंतन हे त्याचं सार सांगितलं. आम्ही सुद्धा त्याच्याकरता उतावीळ होतो म्हणून त्या मनाकडे आम्ही सुद्धा भीक मागून घेतली. आनंदाचं शेवट दुःख
तुकाराम महाराज सांगतात की त्या मनाच्या पुढे आम्ही दिनहीन होऊन त्या ठिकाणी भीक मागितली की देवा किंवा मना तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना कशाची तर माझ्या मनाकडे मी भीक मागितली की मला देवाचं नामचिंतनाचा छंद लागला पाहिजे याची राम नामाचं काम करण्याची भीक आम्ही त्या ठिकाणी मनाकडे मागितली परिणामतः आमचं पूर्ण मन भगवंताशी एकरूप झालं आणि आमच्या जीवन त्या ठिकाणी पूर्ण होतीला गेलं जे अपेक्षित आम्हाला होतं ज्या ध्येयापर्यंत आम्हाला जायचं होतं त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचलो परिणाम कशाचा होता तो नामाचा आणि याच नामाचा महिमा सांगत असताना आपले 2 तास त्या ठिकाणी संपून गेले आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण सेवा पूर्णत्वाला नेली पहिला दिवस होता त्या महिन्यानं तुमच्या मंडपात चांगलेच लोक आहेत मग पोर माझ्यावर भरोसा नाही खरंच लोक आहेत भरपूर भरलेले थोड्या जागा रिकाम्या आहेत उद्यापासून भरतील द्या तुम्ही जुने जाणते पारमार्थिक लोक आहेत तर ढोक बाबासारख्या महात्म्यांच्या कथा झालेल्या आहेत मला असं वाटतं गिरगावकर बाबाची पण झालेली नाही कीर्तन झालेली एवढाले मोठाले महाराज लोक जर इथं आणून त्यांच्या मुखातून तुम्ही जर या ठिकाणी थोडं अमृतासारखं ज्ञानामृत श्रवण केलेले माझ्यासारख्या सुद्धा छोट्या कीर्तनकाराला ऐकण्याकरता या ठिकाणी तुम्ही आलात खरं तर माझ्या मनाची ही धन्यता आहे मला धन्यता वाटली की तुम्ही सगळेजण आलात हे तर आपल्या भागातला महाराज काय येत असेल त्याला असे बरेच म्हणणारे आहेत आणि काय त्याला येतं या भ्रमामध्ये बरेच लोक आहे अजून कोणाला कळत नाही म्हणजे मलाच नाही त्याला काय येत असेल असे अंदाज बांधणारे बरेच लोक आहेत त्या लोकांचा परमार्थाचा काडीचा संबंध नसतो तुमचे लोक जुने पारमार्थिक म्हणूनही आणि एवढा मोठा सत्ता चालू आहे गावात एवढी महाराज निर्माण होणं एवढी सोपी गोष्ट थोडी आहे परमार्थाचा छंद होता म्हणूनच ना पोरं रोज हरिपाठातले पोरं याचा एक मात्रा सुद्धा चुकला नाही यावेळेला चाली म्हणत होते ते प्रमाणात टाळ वाजत होते ना एक मात्रा सुद्धा चुकला नाही बऱ्याच ठिकाणी ते पोरं सांभाळता नाकीनं येतो आम्हाला बरं बरीच बी म्हणू शकत नाही द्यायला लोक म्हणते वाह वाह करते तुम्ही कीर्तनाला उभी राहिली पाहिजे ना केलं उभी राहिली तर कोण नाही असं नाही बघायला होतं आणि जुनी माणसं चांगली आहेत ना महाराज ज्या गावात जुने वारकरी लोक चांगले आहेत विठ्ठल बाबा त्या गावातला परमार्थ टिकून येत परत दुसरी पिढी तयार झाली नाहीतर काही गावात नाही खांडपास होईल हरिपाठाला पोर आले का हे टाळ वाजव ते पोरग बिचकत बिचार काय करा पावली टाकून पाहिलं की याची याचा पाय पुढे जातो ते असं मागत त्याच्या पावली ते ठिके होते मग टाळातली बी ठिके होते ते माता पुढे त्याच्याकडेच पाहत हेट वाजवून टाळ येऊन तो भाऊ येतो टाळ सत्य आणि तो हरिपाठ तिकडे गोंधळ घाल महाराज मरील पण पुन्हा सत्यात येणार म्हणजे बरीच तरुण पोळे त्याला म्हणलं चाला दिला आपण नाही बाबा तुम्ही कीर्तन करून या माझ्या घरी चहा घ्यायला आणि माझं कोण रे नाही आपली जिरवेली तिथल्या लोकांना तिथं नवीन पिढी तयार झाली पण हे लेकर ज्या अर्थी तयार होतात तुमच्या गावातले पारमार्थिक लोक यांना जवळ घेऊन हरिपाठ काकडा या सगळ्या गोष्टीचं अजूनही प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून मी पाहिल्या पंक्ती मोठ्या स्वरूपाच्या होत्या आणि सगळे महाराज मंडळी त्या पंक्तीत जेवली त्याला काही फॉल्ट होता का आवाज कसा काय केला तुम्ही हा रोज हा आमच्या त्यालावर नका काढू म्हणा तुम्ही द्यायचेच कामावर बरोबर बोलले बंद नाही ना कुठपर्यंत खरंच नाही चांगलं म्हणा कसं नाही चांगलं आनंद वाटला महाराज सक्की माऊस होय मग द्यायला सगळे रिपोर्ट आहे तुमची स्टेटस पाहते रोजची कुठं संध्याकाळी टपरे लहान लहान आमच्या पण चालते खरंच ना गिराईक 2-3 दुपारा संध्याकाळी त्याला सगळे चालतं ते आता आमचंच का होत नाही उद्या सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी कोणत्याकडे विदर्भात येत तुम्ही म्हणजे तो मागा बरीच राणी म्हणजे तो जोपाला कसा काळी मोडी दिसतो आमच्या गावातून बी यार जरा कोण फायटच तुम्ही दिसत असतो तुम्हाला पण रोज भोगरदानला जाणं पडतं तुमच्या गावावरूनच जातो मोटरसायकलवर रोज ते शाळेतलं काम ते सोडून झालं पण तिकडचं काम आहे हे सगळे कुटाने इथले कुटाने त्या ठिकाणी आहेत म्हणून मला म्हणायचं लहान जरी गिराईक अजून चांगली पण गिराईक इमानदारी झाली आमच्या म्हणजे विषयच नाही आमचे एवढे लोक सारखे गिराईक आहे आणि अंतकरणातून प्रेम करणारे लोक आहे तुमच्या सत्ता बसला बी नव्हता तुम्हाला फोन होते एवढी होती महाराज तुम्ही काय खाणार आहे किती प्रेम पाहिजे वाजू
तुम्ही काय खाणार आहे, आमच्या घरी असं असं पाहुणचार आम्ही तुमच्यासाठी करू. बस मला पैसे किती कमवले जातात पण माणसं प्रेमाची नाही कमवले जातात. माणसं कमवले तर माणूस मोठा आहे, ते भीतीने कोणा. त्याच्यामुळं जगात जर फिरायचं महाराज मनसोक्तपणानं माणसं भेटले की माणसाला कुठेच भीती नाही. म्हणून तुमच्यासारखी प्रेमाची सगळी माणसं आहेत. बापू आज त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहिले. बापूंच्या चरणावरती प्रणिपात. गायक वादक गुणीजन मंडळी, तुम्ही सगळेजण पहिल्याच दिवशी परिसरातून पंचक्रोशीतून आलेली सगळीच मंडळी, आता नावं घेत नाही कारण वेळ संपलेली आहे. आमचा भावेश भैया दुपारी पण तिकडे रेकॉर्डिंग करतो, इकडे केली. फक्त एक काम करते, यातलं मधलं जे खराबी काढून टाकतो. लोक तिथल्यावरच टिप्पण्या करतात आम्हाला. आता एक पाकिट मुक्तच हे टाकलं कोणतरी व्हिडिओ. पाकिट मुक्त कीर्तन जर पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही पाकिट मुक्तवले. आता बापूना न्याश आहे, आम्हाला जमिनी अशी आहे, हाताने बी वाढले तर भरत नाही. आता आम्ही बिना पाकिटाचे कीर्तन बापू बरं आपल्याला हे भीती वाढणार नाही पुन्हा येतो जर आपण फळे बी जर घेतले नाही ना महाराज. पण मग एक गोष्ट एक ध्यानात ठेवा, आम्ही कधी कोणाकडे मागणी केली नाही, आम्हाला एवढेच पैसे द्या कधी केली नाही, कधीच नाही महाराज. आणि करणारही नाही, शक्यतो आमच्या वाणीतून ते निघणार पण नाही. फक्त काही काही ठिकाणी बोलावं करून लागतं माहितीये का. पहिल्या दिवशी बापू जर कीर्तन करून गेले आणि दुसऱ्या दिवशी जर कीर्तनकार जर 35,000 वाला जर आला तर लोक म्हणते बापू पुरले मग आपल्याला 2,500 आणि 25 घेऊन घ्या. मग इथं बोलायला नाही पाहिजे काय. लोक असे ना समजा तुम्हाला मोकळीक दिली की लोक तुमचे कपडे काढून घ्यायला बसले. त्याच्यामुळे चिठ्ठ बोलायचं काम तिथं बोलतो आम्ही. कारण तिथं लोक कोणीतरी 35, 40, 50,000 रुपये घेऊन चालले. हे नोटा कोणी होते ते काढून टाकले. आमचा इतिहास पाहून आणि म्हणून आमच्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहे. कार्यक्रम भरपूर चालू आहे. आनंद वाटला. आजची झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती त्या ठिकाणी समर्पित करतो. तुमच्या सगळ्या मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देऊन गायक वादक गुणीजन मंडळी अतिशय सुंदर नियोजन. गावकऱ्यांना, भजनी मंडळीला, कमिटीला, साऊंड सिस्टमला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला या ठिकाणी विराम करतो. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीतमय श्रीमद भागवत कथा